खूपच छान कुरकुरीत अशी आपली ते भजी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा आवाज येत आहे कुरकुरीत असा. तर बघा, इथे आपले पालक भजी तयार आहेत कुरकुरीत. जसे गाड्यावर मिळतात तसेच आपल्या घरच्या घरी पालक भजी तयार होतात. तर ही पालक भजीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप न करता, म्हणजे तुम्हाला समजेल कुरकुरीत कसे करायचे. तर बघा, खूपच भारी दिसत आहेत आणि गरमागरम आहेत. बाहेर पाऊस चालू आहेत. नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाऊस चालू आहे बाहेर आणि अशा थंडगार वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं वाटते. त्यावेळेस आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असे पालकची भजी. अगदी तेलकट न होता कुरकुरीत कसे होतात ते पाहूयात. तर आपल्याला एखाद्या वेळेस आपण जेव्हा पालकची भजी खातो त्यावेळेस आपण गाड्यावर कुरकुरीत अशी पालकची भजी खात असतो. तर तशीच आपली कुरकुरीत पालकची भजी घरी कशी करायची आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. खूप तेलकट न होता आणि कुरकुरीत अशी आपली आज पालक भजी बघणार आहोत. तर चला तर पटकन मग एक लाईक करा, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी पालक घेतलेला आहे. तर हे पालक माझ्या घरचंच आहे, कुंडीमधून निघालेलं पालक आहे. तर तुम्ही पाहू शकता, मस्त हिरवंगार आणि कवळं कवळं पालक आहे. तर हे पालक मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे पालक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे बघा, अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तर आपण नेहमी पालकचे पानं बुडवून भजी करत असतो, तर आपल्याला तसे नाही करायचे, कुरकुरीत भजे बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पालक हा चिरून घ्यायचा आहे. असा एकदम खूप असा बारीक चिरायचा आहे. जेवढं आपल्याला बारीक असं चिरता येईल तेवढं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक असं पालक चिरून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, छान असं आपल्या इथे पालक चिरलेलं आहे. तर आता आपल्याला यासाठी लागणार आहे भरपूर असा कोथिंबीर. तर तो कोथिंबीरसुद्धा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तर भज्यामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे टेस्ट आणखीनच वाढते, खूप छान लागते. तर बघा, कोथिंबीरसुद्धा मी इथे बारीक असा चिरून घेणार आहे. तर असा मध्यभागातून कापून अशी जुडी तयार करायची आहे जवळ, आणि असं खूप असं जवळजवळ असं बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच कोथिंबीरसुद्धा खूप असा बारीक घेतलेला आहे आणि भरपूर असा आपल्याला ह्या पालक भजीमध्ये कोथिंबीर वापरायचा आहे. तर बघा, मी कोथिंबीरसुद्धा बारीक असं चिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला कांदा लागणार आहे. तर आपण भजीसाठी नेहमी उभ्या आकाराचा कांदा कापत असतो, त्याच पद्धतीचा आपल्याला इथे कांदा कापून घ्यायचा आहे. तर बघा, तर इथे मी पांढरा कांदा घेतलेला आहे. तुम्ही लाल कांदा घेऊ शकता, कोणताही कांदा चालते, हरकत नाही. पण हा कांदा कापता वेळेस उभाच कापायचा आहे, म्हणजे भज्यामध्ये छान लागतो. तर मी कांदा कापेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल, तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. व तसेच बाजूला बेल आयकन आहे, म्हणजेच घंटीचं बटन, तेही प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि सर्वात आधी व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल. तर असेच नवनवीन छान छान रेसिपी मी अपलोड करत असते. तर त्यासाठी हा व्हिडिओ माझा जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी जास्तीत जास्त शेअर करा. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी बारीक असा उभ्या आकाराचा कांदा चिरून घेत आहे. तर याच पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे. आपला बारीक चिरून झालेला आहे. तर इथे मी अर्धा चम्मच जिरे आणि एक अद्रकचा तुकडा, थोडासा 7 ते 8 लसूण पाकळ्या. तर ह्या लसूण पाकळ्या ठेचून झाल्या थोड्याशा की मग त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. 7 ते 8 आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. लसूण पाकळ्या, अद्रक, जीर आणि हिरवी मिरची ठेचून झालेली आहे. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे लो टू मीडियम फ्लेमवर. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापेपर्यंत आपल्याला इथे भज्याचं मिश्रण करायचं आहे.
तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर बेसन चाळून घेतलेलं आहे आणि पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भजे आपले कुरकुरीत होतात. त्यासाठी भज्यामध्ये तांदळाचं पीठ अवश्य टाका. तर त्यासाठी आपल्याला इथे बारीक चिरलेला 1 कांदा लागणार आहे. कापलेला बारीक कोथिंबीर टाकून घ्यायचा. बारीक चिरलेली पालक टाकून घ्यायची आहे आपल्याला. कोथिंबीर, पालक आणि कांदा आपल्या इथे बारीक असे चिरून घेतलेले होते. तर तेही आपण तिन्ही टाकून घेतलेले आहे. तर आता आपल्याला इथे वाटून घेतलेला ठेचा टाकायचा आहे. लसूण, अद्रक, जिरे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर ही सुद्धा बारीक अशी छान वाटून घेतली. आता आपल्याला ओवा घालायचा आहे. तर हा ओवा भज्यामध्ये टाकता वेळेस हातावर चोळून टाकायचा, म्हणजे आपल्या भज्याला टेस्ट छान येते हे. तर बघा, आता आपण यामध्ये हळद घालणार आहोत रंगासाठी. तर अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. ठेचा टाकलेला आहे म्हणून मी अर्धा चम्मचच लाल तिखट घातलेला आहे. टेस्ट छान येते यासाठी. आणि अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. साधारणतः मी अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घालू शकता. आता आपल्याला हे बॅटर छान असं एकजीव करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला हे हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असं व्यवस्थित मिक्स होते. जे मसाले घातलेले आहे ते छान असे आपले मिक्स होतात. आणि पाणी आपल्याला फार कमी लागणार आहे, कारण त्या पालकलाच मॉइश्चर असते, पालकला पाणी सुटते. तर आपल्याला पाण्याचा वापर हे थोडा थोडा करायचा आहे. तर बघा, थोडंसं असं घ्यायचं आणि सगळीकडे टाकून घ्यायचं आणि परत एकदा छान असं हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे. तर एकदाच पाणी घालायचं नाही, म्हणजे ते पातळही होऊ शकतं आणि खूप असं घट्टही नाही ठेवायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे थोडं थोडं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव असं करून घ्यायचं आहे. तर ही पालकची भजी आपल्याला गरमागरम खायला खूपच छान लागतात आणि ही पालकची भजी अगदी टेस्टी होतात. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे कुरकुरीत होतात, चवीला खूपच छान लागतात. अशा पद्धतीने जर तुम्ही माझ्या पद्धतीने पालक भजी बनवली तर बघा, आपलं इथं पालक भजीचं बॅटर इथं तयार आहे. तर आपण इथे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तर बघा, आपलं कढईमध्ये तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण भजी सोडून घेऊयात. तर भज्याचा आकार जे आहे ते असा खूप असा मोठाही नाही घालायचा आहे. बरेच जण खूप मोठा घालतात, पण मी मीडियम ठेवत आहे. खूप असा लहान नाही आणि खूप असा मोठा नाही. तर मध्यम आकाराचे आपल्याला इथे भजे तळून घ्यायचे आहे. तर 1-2 मिनिटाच्या नंतर आपल्याला झारा टाकून परत करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला परत झाले की थोडंसं असा लालसर रंग येऊ द्यायचा आहे. कुरकुरीत तळू द्यायचे आपल्याला. कुरकुरीत तळले की म्हणजे खायला टेस्ट खूप छान लागते, मस्त लागते, चविष्ट लागतात. तर ही एक वेळेस बनवली तर नेहमीच बनवसाल तुम्ही पालकची भजी. तर ही पालकची भजी नाश्त्याला किंवा एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी खमंग असं खावं वाटलं त्यावेळेस तुम्ही सुद्धा बनवू शकता. पण आज बाहेर पाऊस चालू आहे, त्यासाठी मी आज ठरवलं की आजची रेसिपी कुरकुरीत अशी पालक भजी बनवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, अगदी जवळून दाखवत आहे कॅमेऱ्याच्या. तर आपण दुसरी बॅच तळता वेळेस लक्षात ठेवायचं आहे की आपलं तेल जर जास्त गरम झालेलं असेल तर आपल्याला कमी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम, म्हणजे ते अगदी तेलकट होत नाहीत आणि कुरकुरीत होतात आणि तेलही कमी लागते, मस्त छान असे होतात. तर तुम्ही पाहू शकता आपली दुसरी बॅचसुद्धा इथे छान अशी तळलीत आहे. किती मस्त दिसत आहे. दिसताच खावेसे वाटणारे आपले इथे पालक भजी तयार आहे. अगदी कुरकुरीत झालेले आहेत. जसे गाड्या मिळतात तसेच आपले इथे कुरकुरीत झालेले आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि 10च मिनिटात बनवून तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता, खूपच मस्त झालेले आहेत, कुरकुरीत असे झाले. त्यासोबतच इथे मी हिरवी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे. तुम्हाला माझी ही गरमागरम पालकची कुरकुरीत अशी भजी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तुम्ही माझा पालक भजीचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. वेलकम.